हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन. चला तर आज बनवूया नाचणीची भाकरी. तर ही आपण थापून न बनवता आपण ही लाटून बनवणार आहोत. तर चला बनवायला स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये एक ग्लास भरून मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार जे आहे थोडंसं मीठ टाकूया आणि मग आपण टाकणार आहोत याच्यामध्ये जे आहे नाचणीचं पीठ. नाचणी बोलायला गेलं तर रिच इन प्रोटीन, फायबर, आयर्न आणि ग्लुटन फ्री आहे. तर खूपच पौष्टिक आहे ही. तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे रोजच्या जेवणामध्ये जर तुम्ही ह्याला इन्व्हॉल्व करू शकला तर नक्की करा. तर ह्या प्रकारे मी टाकल्यानंतर ह्याला थोडंसं मी ढवळून घेत आहे आणि त्यानंतर आपण याला थोड्या वेळासाठी म्हणजे 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण ते 10 मिनिटानंतर हे आपण ओपन करूया आणि याला थोडंसं परत एकदा मी एकजीव करत आहे हे या प्रकारे. आणि त्यानंतर आपण जे आहे परात घेऊया आणि त्याच्यामध्ये हे सगळी नाचणी जी आपण उकड केलेली आहे ती टाकूया आणि हळूहळू करून त्याला आपण पूर्णपणे मळून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि याला व्यवस्थित प्रकारे मी मळून घेत आहे. हे बघा, हे बरोबर 2 भाकरीचं पीठ आहे. या प्रकारे मी ह्याला मळून घेते आहे. हे बघा, छानसं मळून झालेलं आहे आणि 2 गोळे मी तयार केलेले आहे. तर चला याच्या पुढच्या प्रोसेसकडे आपण वळूया. तर आपण काय करणार आहोत मी आधीच सांगितलं आहे, थापून नाही करणार आहोत, लाटून करणार आहोत. तर मी जे आहे पोलपाट आणि लाटणं घेतलं आहे आणि त्याच्यावर हा पिठाचा गोळा ठेवून मस्तपैकी याला लाटून घेतलेलं आहे. या प्रकारे बघू शकता. तर हे छानसं लाटून झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, तवा घेणार आहोत, गरम करणार आहोत तव्याला आणि त्यावर ही भाकरी टाकणार आहोत. तर याला मी पाणी नाही लावणार आहे. दोन्ही बाजूने आपण मस्तपैकी याला शेकून घेणार आहोत. तर ही मी हळूच परतून घेते. तर ही एवढी काही फुगणार नाही कारण आपण लाटलेली आहे. जर मी थापली असती तर ही मस्तपैकी डम फुगली असती. तर या प्रकारे हे जे आहे भाकरी आपण नाचणीची एकदम इझी पद्धतीत बनवू शकतो. ज्यांना थापता येत नाही त्यांनीही या प्रकारे लाटूनही ह्याला करू शकतो. तर ही आपली भाकरी तयार झाली आहे. चला तर आपण याला सर्व करूया मस्तपैकी मिरचीच्या ठेच्यासोबत. तर ही ठेचा मी याच्यावर टाकलेला आहे आणि थोडंसं तुम्ही त्याच्यावर तूप टाका किंवा तेल टाका. मस्तपैकी ही नाचणीची भाकरी तयार झाली आहे खाण्यासाठी. ही प्रोटीनयुक्त आयर्न, फायबर आणि ग्लुटेन फ्री भाकरी तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. कारण तुम्ही जेव्हा बेल आयकन दाबता तेव्हा तुम्हाला मी जेव्हा पण रेसिपी टाकेल तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर या प्रकारे आपली नाचणीची भाकरी बनवून रेडी झाली आहे. धन्यवाद.